मुंबईमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विशेष व्याख्यानाचं आयोजन। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मार्गदर्शन करणार। मुंबईमध्ये श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या 150व्या जयंती उत्सवाचं आयोजन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यक्रमाला उपस्थित राहणार। बाळासाहेब असते तर ऑपरेशन सिंदूरसाठी मोदींची गळाभेट घेतली असती। नांदेडमधल्या सभेतनं अमित शहांचा उद्धव ठाकरेंना टोला। पाकिस्तानच्या तरुणांनी दहशतवादाच्या विरोधात पुढाकार घ्यावा। भाकरी खा सुखानं जगा अन्यथा आमची गोळी आहेच। मोदींचं गुजरातमधल्या भूजच्या सभेमध्ये विधान। दहशतवाद पोसणाऱ्या सरकार विरोधात आवाज उठवा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पाकिस्तानच्या जनतेला आवाहन। युद्ध हरल्यानंतर पाकिस्तानकडनं चर्चेचं आवाहन। भारतासोबत शांतता चर्चा करण्यास पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची तयारी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक। दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा। भेटीचं कारण अस्पष्ट। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता बैठक। पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा बैठकीमध्ये घेतला जाईल। तसंच नुकसानाचा पंचनामा करून मदतीचे निर्देशही दिले जाण्याची शक्यता। स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणामध्ये राहुल गांधींच्या विरोधामध्ये दाखल केलेल्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टात आज सुनावणी। राहुल गांधींना सावरकरांचा अपमान करण्यापासून रोखण्याची याचिकेत मागणी। शिक्षक भरती घोटाळ्यातील फक्त अधिकाऱ्यांवरती कारवाई नको तर दोषी शिक्षक आणि संस्थाचालकांवरती पण गुन्हे दाखल व्हायला हवेत। शिक्षक आमदार सुधाकर अडबालेंची प्रतिक्रिया। नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील जिंदाल कंपनीला औद्योगिक सुरक्षा विभागाकडून क्लोजर नोटीस। कारखान्यामध्ये अग्निशमन यंत्रणा अपुरी तसंच रासायनिक गळतीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचाही संशय। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा शिरकाव। एका रुग्णाचा मृत्यू तर तिघांवरती उपचार सुरू। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये 4 कोरोनाचे रुग्ण। ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये काल 6 कोरोना रुग्णांची नोंद। ठाण्यामध्ये एकूण 36 कोरोना रुग्ण। देशामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे चिंताही वाढली। सक्रिय रुग्णांची संख्या 1000 पार। आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू। राज्य शासनाचा नवा आदेश। राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये मराठीचा वापर बंधनकारक। परिपत्रक काढत जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली अंमलबजावणीची जबाबदारी। मिठी नदी घोटाळा प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची चौकशी पूर्ण। सोमवारी तब्बल 8 तास आर्थिक गुन्हे शाखेकडनं डिनो मोरियाची चौकशी। मिठी नदी घोटाळा प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाने केला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। आज किल्ला कोर्टामध्ये याचिकेवरती सुनावणी होण्याची शक्यता। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आज 5 जणांना बावधन पोलिसांकडनं बेड्या। हगवणे पिता पुत्रांना आसरा दिल्यामुळे माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जणांना अटक। आज 5ही आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीचा हगवणे कुटुंबियांकडनं छळ। पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून माहिती समोर। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट। वैष्णवीच्या आईवडिलांची भेट घेत केलं सांत्वन। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबाने घेतली कसपटे कुटुंबियांची भेट। धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि राजश्री देशमुख उपस्थित होते। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली कसपटे कुटुंबाची भेट। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली। भक्ती गुजराती हिच्या कुटुंबियांचं डॉक्टर नीलम गोऱ्हेंकडनं दूरध्वनीद्वारे संवाद करत सांत्वन। भक्ती गुजरातीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती। माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचं अपघाती निधन। गाडी स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडून 4 वेळेला पलटी झाल्यामुळे अपघात। मंत्री पंकजा मुंडेंकडनं आर.टी. देशमुख यांच्या कुटुंबांचं सांत्वन। तातडीने कार्यक्रम रद्द करत मुंडेंनी घेतली देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट। यवतमाळमध्ये कारागृहामध्ये कैद्याचा गळफास घेण्याचा प्रयत्न। चादर तुटल्यामुळे प्रकार उघडकीस आला। छत्रपती संभाजीनगरमधल्या संतोष लड्डांच्या घरातील दरोड्याच्या प्रकरणी पोलिसांकडनं संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर। अमोल खोतकर असं संशयित आरोपीचं नाव। वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलने पोलिसांच्या अंगावरती गाडी घातली आणि पोलिसांच्यावरती फायरिंग केल्याचं पोलिसांचं मत। बीडच्या गेवराईतील गढी पुलावरती कारचा भीषण अपघात। कार डिव्हायडरमध्ये जाऊन अडकली। कारला बाहेर काढणाऱ्यांना भरधाव ट्रकची धडक। 6 जणांचा मृत्यू। दुचाकीला धक्का लागल्यावरून वाद झाल्यामुळे कार चालकाची हत्या। घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गावरची खळबळजनक घटना। हत्या करणारा गजाआड। आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीचे मुख्य
मुख्य प्रवक्ता आनंद परांजपेंची मागणी. आव्हाड बेजबाबदारीने रिक्षा चालवत महापालिकेपर्यंत आल्याचा आरोप. बीडमध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंटच्या आरोपानंतर कारागृह अधीक्षकाची बदली. कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी याची बदली. रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार असल्याचीही माहिती. नाशिकमध्ये किराणा खरेदी करून परत येणाऱ्या 16 वर्षाच्या मुलीचा अपघाती मृत्यू. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. ठाण्यातल्या किसन नगर 1 परिसरामध्ये नंदादीप इमारतीचा 3ऱ्या मजल्याचा भाग कोसळला. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल. लातूरमध्ये रविकांत तुपकर आक्रमक. शेतकऱ्यांना कर्जमाफी तात्काळ देण्याची तुपकरांची मागणी मान्य न झाल्यास गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करणार. बीडमध्ये कृषी सहाय्यक कर्मचारी बेमुदत संपावरती. शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पंचनामे करण्यासाठी पुढाकार. राज्यातील 8,500 कृषी सहाय्यक कर्मचारी 5 मे पासून बेमुदत संपावर. अमरावतीमध्ये कामगार आयुक्तालयासमोर प्रहारचं फाशी आंदोलन. शासनाने सुरक्षा रक्षकांच्या भरतीबाबत काढलेल्या नव्या परिपत्रकाचा निषेध. परभणीमध्ये 4 कृषी विद्यापीठांची 29 मेला संयुक्त कृषी संशोधन बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील 4 कृषी विद्यापीठातील कुलगुरू आणि 300 शास्त्रज्ञांचाही सहभाग असेल. भाडेतत्वावरच्या इलेक्ट्रिक बसचा करार रद्द करा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश. शिवशाही बसेसचं रूपांतर हिरकणीमध्ये होणार. 11वीसाठी पहिल्याच दिवशी 2.5 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी. 150 करिअर कोर्सेसची माहिती देणाऱ्या लिंकचा बहुसंख्य विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. गडचिरोलीत गोदावरीच्या त्रिवेणी संगमावरील पुष्कर पर्वाचा समारोप. 10 दिवसामध्ये सुमारे 30 लाख भाविकांनी पवित्र स्नान केलं. बुलढाण्यातील संत गजानन महाराज पालखीचं 2 जूनला प्रस्थान होणार. 4 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. फॉरेन्सिक रिपोर्टची पोलीस तपासणी करणार. तुर्कस्थानस्थित कंपनी सेलिबीला उच्च न्यायालयाचा तुर्तास दिलासा. कंपनीच्या याचिकेवरती नियमित सुनावणी होईपर्यंत विमानतळावरील पायाभूत सुविधा पुरवण्याबाबत नव्याने काढलेल्या निविदांवरती अंतिम निर्णय घेऊन न्यायालयाचे आदेश. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंग यांना दिलासा. ब्रिजभूषण यांच्या विरोधातील क्लोजर रिपोर्ट दिल्ली न्यायालयाने स्वीकारला. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांची आज 61वी पुण्यतिथी. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी दिल्लीतल्या शांतिवनमधल्या समाधीवरती पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. आयपीएलच्या सांगता समारोहामध्ये सेना दलाचा गौरव होणार. ऑपरेशन सिंधूरचं यश बीसीसीआय साजरं करणार. मुंबई इंडियन्स काल विजयी होण्यात अपयशी. पंजाबकडनं 7 गडी राखून पराभव आणि अंतिम फेरी काढण्यासाठी खेळायला लागणार एलिमिनेटर आणि क्वालिफायर दोन्ही. आज आयपीएलमध्ये लखनौ विरुद्ध आरसीबीची लढत. लखनौ या सामन्यामध्ये विजय मिळवून आरसीबीचं गणित बिघडवू शकतं. आरसीबीसाठी हा सामना टॉप 2च्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. प्लेऑफपूर्वी आरसीबीचा उत्साह वाढला. वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूड दुखापतीनंतर पुन्हा एकदा संघात. खांद्याच्या दुखापतीतनं सावरत पुन्हा मॅच खेळायला सज्ज. आकाश अंबानी महिन्याभरामध्ये 5व्यांदा साई दरबारी. आयपीएल सामन्यांच्या पार्श्वभूमीवर आकाश अंबानींचं साईंना साकडं. 57व्या वर्षी अभिनेता अरबाज खान पुन्हा होणार बाबा. अरबाजची बायको शूरा खान गरोदर असल्याचं दिसल्यानंतर चाहत्यांनी लावला अंदाज. याबरोबरच बातम्यांचा वेगवान आढावा आपण पूर्ण केलाय. छोटा